निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. तुम्हाला तरी इच्छा खायची का नाही ते योगी जोगी असतात ह्यांचं काही खरं असतंय का? अहो अक्का, माझ्या माहेरीत एक साधू बैरागी आला आणि रात्रीत बायकांना भूल देऊन कुत्री मांजरी करून घेऊन गेला. अगं सरस्वते, तू विभूती खाशील आणि रात्रीत भूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागं निघून. अलख निरंजन, कसे आहात सगळे? सुखी आहोत महाराज. तुम्ही सगळे कष्ट करणारे दिसता. वय वनातच राहतोय आम्ही. जनावरं पाखरं यांची काळजी घेतो. खूप मोठे काम करत आहात तुम्ही. या वनातल्या झाडांना पशु पक्ष्यांना न दुखावता तुम्ही तुमचे आयुष्य जगत आहात. खूप चांगले काम आहे हे. प्रत्येकात जीव आहे आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. हे सगळ्यांना समजले तर किती बरे होईल. वय हे वन आहे म्हणून आपण आहे. म्हणून आम्ही हे झाडांची दगडांची नद्यांची पूजा करतोय. त्यांना देव मानतोय. तुमची श्रद्धा हीच ह्या सृष्टीला जिवंत ठेवेल. तुम्ही कष्ट करत आहात ना, मग तुमच्यासाठी कर्म हाच तुमचा देव. तुमच्या कष्टाला कर्माला माझा आशीर्वाद आहे. तुम्हाला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. तुम्ही कोण महाराज? मी मच्छिंद्रनाथ. अलख निरंजन. देवच भेटला जुना आपल्याला.
लक्ष्मण अरे आता आपल्या सरस्वती वहिनी हो रे. काहीतरी काळजीत आहेत असं वाटतंय, पण आपण विचारणार तरी कसं? काय झालं असेल? मला तर आता काळजी वाटते. आज नेहमीप्रमाणे माझं साधनेमध्ये पूर्ण लक्ष का लागत नाहीये? हा माझ्याच मनातला गोंधळ आहे का या देवघरातलं तेजच निघून गेलंय? ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. माझ्या माहेरीत एक साधू बैरागी आला आणि रात्रीत बायकांना भूल देऊन कुत्री मांजरी करून घेऊन गेला. हा माझा शब्द आहे, तो असत्य होणार नाही. तू विभूती खाशील आणि रात्रीत भूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागे निघून. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. देवी हा माझा शब्द आहे, तो असत्य होणार नाही. 12 वर्षांनी मी पुन्हा येईन आणि तुझ्या मुलाला दीक्षा देईन. अहो अक्का, माझ्या माहेरीत एक साधू बैरागी आला आणि रात्रीत बायकांना भूल देऊन कुत्री मांजरी करून घेऊन गेला. अगं सरस्वती, तू विभूती खाशील आणि रात्रीत भूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागे निघून. सरस्वती,
गावाबाहेर कधी दिसत नाहीस, तर आज का आली होतीस? अगं, मी तुला बोलले होते ना त्या विभूतीविषयी. ती विभूतीच इथे टाकायला आले होते. अगं पण तू असं का केलंस? मी तुला सांगितलं होतं ना, ती विभूती तू प्राशन कर म्हणून. अगं हो, पण मनात नुसता गोंधळ सुरू होता ग. उद्या काही बरे वाईट झाले तर काय करायचे? अगं पण हा अविश्वास झाला. पण मी तरी काय करू ग? एकीकडे आई होण्याची खूप आस आहे, पण ही असली भीती नको. पण दारात आलेले योगी म्हणाले होते ना, ते 12 वर्षांनी परत येतील म्हणून. अगं खरंय, पण पुढचं कुणी बघितलंय? तेही 12 वर्षानंतर. मला तरी वाटतं ते येतील 12 वर्षांनी परत तुझ्याकडे. बघ सरिता, आता तू पुन्हा असं बोलून मला द्विधा मनस्थितीत टाकू नकोस. मला आणखीनच गोंधळायला होतं. बघ, मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. आणि तू त्या गोदा आणि कमळाचं काही ऐकू नकोस हा. हे बघ, दिवस मावळायला लागलाय. चल आपण दोघी निघू. सरस्वती, आता तू जे काही केलंस ते घरी सांगितले आहेस ना? नाही अजून. हे बघ सरस्वती, मला तरी असं वाटतं घडला प्रकार तू घरी सांगायला हवास. अगं हो सरिता, मला तुझं म्हणणं पटतंय. कुठल्याही कारणास्तव तू हे लपवू नकोस. ते योग्य नाही. नाही, हा माझा निर्णय आहे. त्यामुळे मला घरी सांगावेच लागेल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. कर्पूर गौरम करुणावतारम. अहो, तुम्ही इथेच? मी आलेच. सरस्वती, संध्याकाळ होत आली. कुठे गेली होतीस? बाहेर. बाहेर कुठे? गावाच्या बाहेर. अशी एकटीच? हो. असं काय काम होतं सरस्वती? अहो, आत्ताच सगळं सांगायला हवं का? मी बोलते नंतर. आत्ता आधी भोजनाचं बघते. तुम्ही आधी जेवण करून घ्या. आलेच. सरस्वती, मी विचारतोय म्हणजे त्याला नक्की काहीतरी कारण आहे. अहो, मी सांगते म्हणाले ना नंतर. आत्ताच सगळं सांगितलं पाहिजे का?
मी देवघरात बसलो तेव्हा तेव्हा देवघरातलं सगळं तेज निघून गेल्यासारखं वाटलं. आपल्या या घरातलं चैतन्य निघून गेल्यासारखं वाटलं. असं का घडत असेल सरस्वती? सरस्वती, मला अशुभ संकेत मिळत आहे. भिंतींवर पाली दिसायला लागल्यात. त्यांचे आवाज ऐकू यायला लागले. माझ्या हातनं कलश खाली पडला. त्यातलं सगळं तीर्थ सांडलंय. हे सगळं असं अचानक घडतंय म्हणून तुला विचारतोय. सरस्वती, परमेश्वर आपल्याला संकेत देव पाहत असतो. आपल्याला सांगू पाहत असतो की असं काहीतरी घडणार आहे म्हणून. फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अहो, मी आता बोलू नाही शकणार. जोवर तुम्हाला सांगणार नाहीस तोवर मी अन्न पाणी काहीच ग्रहण करणार नाही. अहो, असं काय करता आहात तुम्ही? सरस्वती, ती विभूती कुठे आहे? योगी महाराजांनी दिलेली ती विभूती तू प्राशन केलीस? सरस्वती, मी काय विचारतोय? नाही, मी ती विभूती प्राशन नाही केली. हा अशुभ संकेत कसला? मी ठरवलेल्या कार्यामध्ये कोण विघ्न आणतंय? गोदावरीच्या तीरावरून सुराज आणि सरस्वतीला माझ्या साधनेतला पहिला प्रसाद दिला. त्या गावातून आनंदात निघालो. मग हे अशुभ वाटावे असे का घडते आहे? मी स्वतः निर्णय घेऊन पहिल्यांदा काहीतरी कार्य केले. ते पार पडावे ही गुरुचरणी प्रार्थना.